आपल्या नागरिकांकडनं अशी आमची सहकार्याची अपेक्षा आहे की प्रत्येक घरातनं बाहेर पडणारा कचरा हा ओला आणि कोरडा ज्ञान वेगळा पडून घ्यावा। आता त्याच्यामध्ये असं दुसरा भाग असा आहे की हा ओला कचरा खरं तर कंटेनरवर येऊच नाही, तो आपल्या घरात जिरवावा आणि ते जिरवण्याच्या सुलभ पद्धती आता आपल्याला इथे काही जण सांगणार आहेत। म्हणजे पुनावळे आहेत, ते काटकोट शेतीचं सांगतील, मधुमती साठे आहेत, त्या इनोराच्या पद्धतीने हा कचरा कसा आपण जिरवू शकतो हे सांगतील। आणि कोरडा कचरा हा त्याच्यातनं जो आपण रिसायकल होतो रिसायकलिंगला गेला पाहिजे। रिसायकलिंगला जाण्यामध्ये दोन फायदे आहेत की आपल्या घरातनं डायरेक्ट त्या सफाई कर्मचारी ते उचलतात, बरं तो समजा एखाद 2 दिवस राहिला आपल्याकडे तरी सुद्धा त्याचा काही वास बीस येतो कोरड्या कचऱ्याचा, आणि तो त्यांना दिल्यानंतर त्याच्या विक्रीतून त्यांचा चरितार्थ चालू शकतो। तर हे सगळं त्यातनं घडू शकतं। तर त्यामुळे ओला आणि सुका कचरा पहिलं सेग्रिगेशन अगदी पहिली गोष्ट जी आपण घराघरात करू शकतो आणि आपण एकदा हाताला सवय लावून घेतली की आपण ते करू शकतो। आणि खात्रीशीरपणे मी सांगते, कारण मी गेली 3 वर्ष इनोराच्या पद्धतीने ओल्या कचऱ्याचं खत माझ्या इथे करते आणि अक्षरशः एक एवढा कंटेनर आहे आणि कुठलाही वासपीस तिथे येत नाही आणि काही करायचं नाही हीच त्याची पूर्वअट आहे। म्हणजे आपण म्हणतो मला वेळ नाही, मला करायला जमणार नाही, तर फक्त आपला ओला कचरा काय देख असतील, भाजीपाल्याचा कचरा असेल तो त्याच्यावर रोज पसरायचा, अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि 10 दिवसांनी एकदा एक एवढीशी काळी पावडर घालायची। ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्यासाठी करायला काही लागत नाही। आणि मी जिथे बसते, माझं ऑफिस आहे, तिथून 7 फुटाच्या अंतरात आत तो कंटेनर आहे, पण माझ्याकडे आलेलं कोणी आजपर्यंत कंप्लेंट केली नाही की तिथे वास होतो। तर अशा पद्धतीने आपण तो आपल्या बाल्कनीत घराच्या, आता इथेच सगळे बंगले सोसायटी आहे तर त्यामुळे आपल्या आवारात जिरवू शकतो। मी सोसायटीला अशी विनंती करते की सोसायटीनी आपल्याकडे सुदैव असं आहे की झाडी खूप आहे आपल्या प्रभागामध्ये, तर पण झाडी आहे त्याचं छाटणी होते, त्या छाटणी पालापाचोळा या दिवसामध्ये आता पडायलाच लागलाय पालापाचोळा। तर हा पालापाचोळा म्हणजे यातले तज्ज्ञ सांगतात की पालापाचोळा जो पडलाय तो 10 रुपयाची नोट पडली आहे असं समजून त्याची जर आपण योग्य विल्हेवाट लावली तर त्याच्यापासून आपल्याला खूप चांगलं खत मिळू शकतं। तर म्हणजे त्याच्याकडे कचरा म्हणून न पाहता आपल्याला अशा पद्धतीने त्याच्यापासून खत करता येईल। ते खत घेणारीही मंडळी आहेत, पुनावळीचे लोक इथे आहेत, तर हे करता येईल। आणि तुमच्यासारखी जी सोसायटी आहे तर त्यांनी जर ते 7 खड्डे, त्याच्या आपल्याकडे माहिती सगळी मिळेल, तर असे खड्डे करून आपल्या ह्या आवारात पडणारा पालापाचोळा आणि जर कोणी शेजार पाजारचा आणून देणार असेल तर अशा पद्धतीने जिरवू शकतो। पराडकर आलेत तर पराडकरही यायचे। तर आता आणखीन एक जण येतील पराडकर म्हणून, तर त्यांची ती जनआधार म्हणून संस्था आहे, ते तर एका टेम्पोवर एक ग्राइंडिंग मशीन लावून येतात आणि आपण काय त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं ते दिलं तर घराच्या तिथे थांबून त्यांना फक्त इथेचं कनेक्शन लागतं आणि त्याच्यावर तो सगळा बारीक करून इथेच तुमच्या पिट्समध्ये जिरवून देतात। म्हणजे असंही करता येईल। तर वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण फक्त आपण निर्धार केला पाहिजे की आपण कचऱ्याची विल्हेवाट लावणार आहोत आणि आपणच सगळे कचरा निर्मितीला जबाबदार आहोत। इथे आपल्या प्रभागातून दुसरं कोणी कचरा निर्मिती करत नाही, तर आपणच आपली ती जबाबदारी आहे। निर्मिती जशी आपण करतो तसं ते जिरवण्याची आणि विल्हेवाट त्याची लावण्याची ही जबाबदारी पण आपली सगळ्यांची आहे। तर मी आपल्याला विनंती करते की तुमच्या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे, त्याशिवाय मी आणि राणेसाहेब काही दोघं करू शकणार नाही। तुमच्या सगळ्यांची आम्हाला साथ असेल तर आपला प्रभाग हा बक्षीस मिळवू शकतो। आणि मुळामध्ये मला सांगायचं की आपल्या प्रभागात पोटेन्शियल आहे। आपण जेव्हा आपण सगळेजण पुणेभर हिंडतो, तर पुणेभर जर आपण हिंडत असू तर आपल्या प्रभागात आल्यानंतर फुलाच्या अलीकडे आलं की आपल्याला जरा उत्सव होतो आणि खरोखरी अजूनही चांगल्या पद्धतीने इथे काम चालू आहे आणि कचऱ्याची विल्हेवाट लागते, पण आपल्याला आदर्शापर्यंत पोहोचायचं आहे। आपल्याला आहे त्याच्यात समाधान नाहीये, म्हणजे मी कॉर्पोरेशनच्या पण सगळ्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छिते की आपल्याला आहे सद्यस्थितीत समाधान नाहीये, तर आपल्याला फक्त बेटर काहीतरी वेगळं करायचं आहे आणि जर बक्षीस मिळवायचं असेल तर नक्कीच खूप जास्त करायला लागेल। आणि मुळामध्ये काय हे एक दिवस करून चालत नाही, हा सगळ्यात त्यातला ड्रॉबॅक आहे। हे रोज करायला लागतं, रोज जाणीवपूर्वक करायला लागतं आणि घरातल्या सगळ्यांनी करायला लागतं। कारण मी जर ठरवलं की मी भाजीचं इकडे टाकीन, कोरडा कचरा तिकडे टाकीन, पण मुलांनी जर ओल्या कचऱ्यामध्ये चॉकलेटची चांदी टाकली किंवा थर्मोकोलचं काही टाकलं तर हे सगळं बिघडून जाणार आहे। आणि आपल्याला स्वच्छच्या व्यक्तींना किंवा ह्यांना कोणाला कचऱ्यात हात घालायची वेळच येत नाही।
अशी आमची इच्छा आहे. कारण कुणालाही झालं तरी ते घाणकाम आहे ना, तर त्याच्यातनं त्यांना काही वेळा काच लागते, अमुक होतं, इन्फेक्शन होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येतील नाही का. तर आपण वेगळा करून दिला कचरा तर त्यांना ते सोयीचं होणार आहे आणि कोणालाही कचऱ्यात हात घालायला लागणार नाही. आणि अशा प्रकारेच आपण विल्हेवाट लावली तर आपला प्रभाग हा नक्की बक्षीस मिळवू शकेल अशी मला खात्री वाटते. आणि एवढं बोलून मी थांबते, अजून बऱ्याच मंडळींना बोलायचं आहे. तर कालच त्रिपुरी पौर्णिमा झाली आहे, सगळ्यांना शुभेच्छा देते.